नमस्कार, महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथे रमजान ईद 2026च्या पवित्र आणि आनंददायी निमित्तानं एक भव्य आणि ऐतिहासिक असा ईद मिलाप कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन हिंगोली जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सभापती मुनीर पटेल तसेच फैजल पटेल आणि अजमल पटेल यांच्या वतीने करण्यात आलं होतं। सकाळपासूनच जवळा बाजार परिसरात आनंद, उत्साह आणि बंधुभावाचे वातावरण निर्माण झालं होतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ईदच्या आनंदाची झलक पाहायला मिळत होते। या ईद मिलाप सोहळ्यात सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। एकमेकांना मिठी मारत ईद मुबारकच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि एकतेचा सुंदर संदेश देण्यात आला। यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी तसेच मान्यवर व्यक्तींनी हजेरी लावून मुनीर पटेल यांना शुभेच्छा दिल्या। मुनीर पटेल यांची खास ओळख म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा, सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारा नेता। जवळा बाजार परिसरात कोणत्याही समाजाची अडचण असो, गरज असो किंवा संकटाची वेळ असो, मुनीर पटेल नेहमीच मदतीसाठी पुढे उभे राहताना दिसतात। याच कारणामुळे जवळा बाजारसह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात त्यांचा स्वभाव, त्यांची माणुसकी आणि लोकांप्रती असलेली बांधिलकी विशेष ओळखली जाते। या भव्य ईद मिलाप कार्यक्रमाने फक्त सण साजरा केला नाही, तर समाजातील एकता, बंधुभाव आणि आपुलकीचे नाते आणखी दृढ केले। मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती या कार्यक्रमाचे यश अधोरेखित करत होते। अशा या उत्साहपूर्ण वातावरणात साजऱ्या झालेल्या या ईद मिलाप कार्यक्रमाने हिंगोली जिल्ह्यात एकतेचा आणि बंधुभावाचा एक नवा आदर्श निर्माण केला आहे। प्रतिनिधी परवेश शेख, हिंगोली। सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित झालात। जवळा बाजार या गावामध्ये हे जवळपास 20 ते 25 हजार लोकसंख्येचं गाव आहे। या गावात सर्व आधी त्याची भौगोलिक जी रचना आहे, ही रचना जवळपास 15 ते 20 समाज या जवळा बाजार येथे राहतात। अनेक समाज इथं जवळा बाजार येथे राहत असतात आणि आमच्या जे 3 ते 4 पिढ्यापासून जे परंपरा मला समजते तेव्हापासून, म्हणजे आणि मी माहिती घेतलेली 3-4 पिढ्याची तेव्हापासून, हे आमच्या समाजाला, हे पूर्ण समाज, ते मग कुणीही असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो आणि अनेक ओबीसी समाज असो, धनगर समाज असो, इथले बाकी माळी समाज असो, हे असे अनेक समाज जे आहेत तिथे 15-20 समाज, त्याच्यात वडर समाज आहे, त्याच्यात तुमचे 18 पगड जातीचे जे समाज आहेत आणि चांगल्या मोठ्या पद्धतीने समाज आहेत, हे सगळे समाज जे आहेत हे आमच्याकडे एका आशेने बघत असतात। ती आशा म्हणजे ते काही पैशाची किंवा याची नाही, तर हे सगळ्याला सोबत घेऊन चालतात आणि सगळ्या समाजाला संरक्षण देण्याचं काम करतात। या दृष्टिकोनातून आमच्याकडे नजर सगळ्या समाजाची असते आणि त्याच पद्धतीने आम्ही आज 3-4 पिढ्यापासून हा म्हणजे सुरखुरम्याचा कार्यक्रम एक ईद निमित्त आहे। एक सुरखुरमा हे एक निमित्त आहे, कारण थोडंसं सुरखुरमा पिण्यासाठी इतक्या लांबून 20-20 किलोमीटरवरून लोक या परिसरातले येतात। ते काही सुरखुरम्यासाठी येत नाही, तर फक्त एक भाईचारा, एक आपुलकी, एक सगळे समाज इथे भेटतात, सगळ्या समाजाचं काम होते, या उद्देशानं लोक सगळेजण येत असतात आणि आम्ही हे दरवर्षी हा कार्यक्रम ठेवत असतो। आज तर फार मोठी गरज आहे। आजची जी परिस्थिती आहे या भारतातली, आजची परिस्थिती महाराष्ट्रातली जी आहे, आजची परिस्थिती आपल्या जिल्ह्याची बी मानले चालते, जी परिस्थिती आहे ती परिस्थिती फार बिकट आहे। कारण काही समाजकंटकामध्ये काम करणारे, जे वेगवेगळ्या समाजामध्ये बांधण्याचं काम अनेक लोक करत आहेत, यावेळेस सगळेजण लोक आमच्याकडे, आमच्या समाजाकडे आशानं बघतात की बाबा ह्यांनी पुढं अजून जास्त काम करावं आणि सगळे जवळा बाजार एकोपामध्ये ठेवण्याचं काम यांनी करावं। त्या दृष्टिकोनातून असे अनेक हेच कार्यक्रम नाही, तर आम्ही म्हणजे समाज एकोपामध्ये ठेवण्याचं आणि सगळे समाज एका जागी राहण्याचं काम आम्ही सातत्यानं मी करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणजे हा ईद मिलाप कार्यक्रम दरवर्षीभर याही वर्षी ठेवण्यात आलेला आहे। मुनीर पटेल हे समाजातील फक्त राजकीय नाही
सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मुळातच त्यांच्या वंश परंपरेनुसार जवळा बाजारची एकता कायम ठेवण्यासाठी त्यांच्या आजोबापासून वडिलांनी सगळ्यांनीच प्रयत्न केलेले आहेत. घरामध्ये परंपरेनुसार पोलीस पाटीलकी होती, त्यांनी छान प्रकारे गाव अफसर पाटलापर्यंत सगळ्यांनी सांभाळलेलं आहे. आणि राजकारण बाजूला ठेवून आज जवळा बाजारच्या विकासामध्ये किंवा जवळा बाजारमध्ये ज्या काही विकासात्मक योजना आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा फार मोठा एक पदाधिकारी म्हणून मी सहभाग आहे. आणि त्याचबरोबर जवळा बाजारमध्ये आम्ही एक नवीन 1 वर्षापासून फिट फॉर लाईफ नावाचा ग्रुप तयार केलेला आहे. हा ग्रुप शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या जी माणसं थोडी बहुत खचलेली असतील कदाचित, त्यांना पुन्हा एकदा धैर्य देऊन समाजामध्ये उभं करण्याचं काम आम्ही करत असतो. याच्यामध्ये 60 ते 65 लोकांचा हा आजूबाजूला तुम्ही जे आता फोटो घेतलेत ती सगळी मंडळी याच्यामध्ये आहे. आणि मुनीर पाटील याच्यामध्ये आपलं वय असो किंवा पद असो, एक प्रतिष्ठा असो समाजातली, ही बाजूला सारून त्याच्यात सामील होतात. आणि आजचा हा उपक्रम ईदनिमित्त त्याने जो केलेला आहे तो प्रतिवर्षीच ते करतात. सर्वांनी एकत्र यावं, एकमेकाचं म्हणजे काय आपली घेण्या देण्याच्या काही गोष्टी असतील त्या विचाराव्यात, एकमेकाच्या सुखदुःखात सामील व्हावं, ही परंपरा आम्ही मित्र परिवाराच्या वतीनं, कारण जवळा बाजार जे गाव आहे हे आम्ही मित्र परिवाराच्या वतीनं गेली कित्येक वर्षापासून या ठिकाणी करतो. अनेक उपक्रम सांस्कृतिक क्षेत्रातले असोत, सामाजिक क्षेत्रातले असोत, क्रीडा क्षेत्रातले असोत, आम्ही सामुदायिकरित्या राबवतो. आता तर आम्हाला सगळ्यांना एक ट्रॅक सापडला आहे. मी या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून आणि मुनीर पाटलाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व जनतेलाही विनंती करतो की ज्यांना कुठले थोडे बहुत सांध्याचे आजार असतील, टोंगळ्याचे आजार असतील, पायाचे आजार असतील किंवा मानसिकदृष्ट्या थोडे कचरलेले असतील, त्यांनी अवश्य आमच्या फिट फॉर लाईफच्या कार्यक्रमाला यावं. सकाळी 5 ते 7 त्यांना 100% रिलीफ मिळण्याची जिम्मेदारी आम्ही देतो. सर्व तुम्ही आलात आणि मलाही तुमच्या समोर व्यक्त होण्याची या माध्यमातून संधी दिली. पटेल साहेबांनी जो सर्व धर्म समभाव भाईचारा जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सामाजिक, सांस्कृतिक सगळ्या क्षेत्रामध्ये भरीव काम केलेलं आहे. आजच्या काळाची किती गरज आहे, आजच्या तरुणांमध्ये सुद्धा हे रुजलं पाहिजे आणि हा जो विचार आहे तो पुढे गेला पाहिजे. म्हणूनच पाटील हे एक असं व्यक्तिमत्व आहे जवळा बाजारसाठी. आज तुम्ही जर या फोटोमध्ये नंतर पाहिलं तर इथं व्यापारी आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत, शिक्षक आहेत, समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. ही सगळी मंडळी एकत्र का आली तर त्याला मुनीर पाटलाचा स्वभाव हा 75% कार्यक्रम कारणीभूत आहे. आणि नंतर आम्ही सगळे एकत्र आलो. पण त्यांना जे माणसं आकर्षित करायचं आपल्या स्वभावामुळं आणि त्यांचं भलं करायचं, पाटील एक असा व्यक्तिमत्व आहे की तो कधी वाईट कोणाचं सोचू शकत नाही. म्हणून ही सगळी माणसं विश्वासानं आज मोठमोठे व्यापारी आहेत. यातूनच सामाजिक एकता, माणसं जोडण्याची काम, माणसं जोडण्याचं काम करायचं. आणि जवळा बाजार हे गाव मल्टीपर्पज आहे. इथं सगळ्या धर्माचे लोक राहतात. यांना सांभाळून घेण्याचं फार मोठं इथल्या नेतृत्वात कसब लागतं. लावून कोणी देऊ शकते तसं काही नाही. पण त्या सगळ्यांना एकत्रित ठेवून गावाचाही विकास पुढे करणं, आज व्यापारपेठही हे सगळं गाव व्यापारावर अवलंबून आहे. सर्वांगीण विकास कसा साध्य या माध्यमातून सुद्धा सर्वांगीण विकास सुद्धा सर्वांगीण म्हणजे पहिली गोष्ट इथल्या व्यापाराला सुरक्षितता मिळाली पाहिजे. कारण इथं व्यापार आहे सगळ्यात मोठा. इथं बँका आहेत, इथं दवाखाने आहेत, इथं मेडिकल आहे, डॉक्टर लोक, सुरक्षितता मिळाली पाहिजे. त्यानंतर इथं पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे, पिण्याच्या पाण्याची असतील सार्वजनिक ठिकाणी. हे तर घरोघरी आपण करतोच. बसस्टँड असेल, आता अनेक बाबी ज्या मधल्या काळामध्ये थोड्या थांबल्या होत्या त्या पुन्हा एकदा म्हणजे प्रस्थापितापाशी जे कोणी असतील त्याच्यापासून मांडून त्या सोडून होण्याचं काम आम्ही सुद्धा फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं करणार आहोत. आम्ही राजकारणात नाहीत, पण ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत लोकांच्या, त्या आम्ही आमदार असतील, खासदार असतील, गावातले प्रतिष्ठित कोणी असतील त्यांना एकत्र करून या सगळ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न मुनीर पाटलांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत. या ईद मुबारकच्या शिरकुर्मा कार्यक्रमानिमित्त आमच्या फिट फॉर लाईफ ग्रुपच्या वतीनं आम्ही पाटलाला स्नेह भेट आणि त्यांच्यातर्फे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो की आता कालच्या रमजानपासून पुढच्या रमजानपर्यंत यांचं भावी आयुष्य या परिवाराचं, कारण या पाटील परिवाराच्या परंपरेला ही 4-5व्या पिढीमध्ये अखंड जवळा बाजारची सेवा करण्यामध्ये, जवळा बाजार परिसराची सेवा करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला असा हा परिवार, जेणेकरून
गावामध्ये एकोप्याचं वातावरण ठेवण्यामध्ये आणि जवळा बाजारच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा असलेले परिवार जर असेल तर त्याचं प्रामुख्यानं नाव गर्वाने घ्यावं लागतं की त्यांचं नाव म्हणजे मुनीर पटेल. आणि त्यांच्या भावानी सुद्धा आजपर्यंतच्या पोलीस पाटलाच्या कारकिर्दीमध्ये एकही ॲप्लिकेशन न होता सर्व गाव एकोप्यानं सांभाळलं. या परिवाराची फार मोठी देणगी या जवळा बाजारवाला लाभलेली आहे. ती अशीच टिकून राहावी याच्यासाठी पाटील सुद्धा सदैव तत्पर असतात. त्यांना सर्व परिसर आमचा जवळा बाजार परिसराची जी काही पंचकृषीतली लोक आहेत ती मानानं आणि सन्मानानं कुठल्याही कठीणीच्या सामन्यामध्ये ते मनातून सर्व कामं सोडून सहकार्य करतात. ते हेरीने तिथं जाऊन त्यांचे परंपरेच्या सगळ्या काय गोष्टी मिटवतात. त्याची ही परंपरा लाभलेली त्यांनी पूर्वजात आजोबापासून ठेवलेली परंपरा ही कायम राखलेली आहे. आम्ही त्यांच्या सदैव फिट फॉर लाईफचा ग्रुप त्यांच्या पाठीमागे उभे आहोत आणि अशीच अपेक्षा त्यांच्याकडून सेवा घडो हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून आमचे नेते माननीय मुनीर पटेल साहेब दरवर्षी या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये ईद निमित्त शिरखुर्म्याचा कार्यक्रम ठेवतात. शिरखुर्म्याच्या कार्यक्रमानिमित्त सर्व जातीपंथातील लोक इथे येतात, भेट होतात आणि सर्वांचे प्रेम एकमेकाला वाटून घेण्यात येते आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम दरवर्षी उत्साहात साजरा करण्यात येतो. आज दिनांक 24/3/2026 ये दिन हम हमारे पूरे महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत अधिकारी यूनियन DNE शाखा हिंगोली तरफ से हमारे आदरणीय जिला परिषद सभापति माजी सभापति समाज कल्याण सभापति श्री मुनीर जी पटेल साहब, इनको बहुत बहुत ईद मुबारक शुभेच्छा देने के वास्ते हम यहाँ आए वाले हैं। हमारे पूरे यूनियन की तरफ से उनको बहुत बहुत ईद मुबारक और बहुत मनोकामना। और हमारी ऐसी दुआ है कि हमारे मुनीर पटेल साहब और एक बार समाज कल्याण सभापति देखने के हम आशा रखते हैं। बोलू सर. आज ईद निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माननीय मुनीर पटेल साहेबांच्या सानिध्यामध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आमचं शिक्षण होऊन मी आज ज्या ग्रामसेवक पदावर आहे तर केवळ आणि केवळ पटेल साहेबांच्या या शिक्षण संस्थेमध्ये माझं शिक्षण झालेलं आहे. आणि या शिक्षण झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याच कृपेनं मला आज ग्रामसेवक ही पोस्ट मिळालेली आहे. मी गेल्या त्यांच्या सूर्यकांत पाटील कृषी विद्यालय जेव्हा स्थापन झालं होतं त्या स्थापन झालेल्या शाळेमध्ये मी सर्वप्रथम शिक्षण घेतलं आणि या शिक्षणामधून माझं आज मी या पदावर आहे. तर याचं सर्वस्वी श्रेय सन्माननीय मुनीर पटेल साहेबांना आहे. त्यांना मी ईद निमित्त सर्वांना त्यांच्या परिवारांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.